गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण ग्रॅव्हिटेशनचे किंवा ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचे 3 पॉईंट्स बघितले होते की एस्केप व्हेलॉसिटी, क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि प्रोजेक्शन. काय बघितलं होतं की एस्केप व्हेलॉसिटी, प्रोजेक्शन, क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड प्रोजेक्शन. मग आता एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता? 2gm/r आणि क्रिटिकल व्हेलॉसिटीचा √gm/r. मग प्रोजेक्शन आपण ह्या तिघा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी अँड क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या रिलेशनमध्ये सांगितलं आहे. मग हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा लहान आहे की हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे की हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ग्रेटर दॅन VC critical velocity but less than escape velocity, और चौथी केस होती horizontal velocity is equal to escape velocity and the horizontal velocity is greater than escape velocity. मी या 5 केसेसचे आपण प्रोजेक्शन बघितले होते. मग त्यामधला पहिला काय होता की VH is less than VC. मग तुमचा इलिप्टिकल पाथ फॉलो केला होता आणि कसा की सन ॲज द वन ऑफ द फोर्स अँड पॉईंट ऑफ प्रोजेक्शन ॲट द एपोजी. त्यानंतर VH इक्वल टू VC घेतल्यानंतर तुम्हाला तो काय मिळाला होता? सर्क्युलर ऑर्बिट मिळालं होतं. नंतर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ग्रेटर दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड लेस दॅन एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे इलिप्टिकल पाथ झाला होता. आणि इलिप्टिकल पाथमध्ये सन ॲज द वन ऑफ द फोर्स आहे अँड द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दिलेली आहे ती पोझिशन म्हणजे तुमची ॲक्च्युली पेरिजी असते. नंतर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जो एस्केप व्हेलॉसिटीला पॅराबोलिक पाथला होतो अँड नेवर रिटर्न्स. आणि लास्ट होतं तुमचं हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज ग्रेटर दॅन एस्केप व्हेलॉसिटी. या ठिकाणी तुमचा हायपरबोलिक पाथ ट्रॅव्हल करते सॅटेलाईट. मग आता आपल्याला याच्या पुढचे पार्ट बघायचे की जे सॅटेलाईटशी रिलेटेड आहे. सॅटेलाईटशी काही रिलेटेड काही पुढचे पॉईंट्स आहेत जे आपल्याला आता बघायचे. मग त्यामधला पहिला पार्ट आहे वेटलेसनेस. वेटलेसनेस याचा शाब्दिक अर्थ किंवा वेटलेसनेस याचा शाब्दिक अर्थ असा होतो की तुम्हाला वेट नसल्याचा फील येतो तिथे. मग आता या सेक्शनला काय काय झालेलं असतं की याची जी वेटलेसनेस किंवा ह्याच्या वेटशी रिलेटेड काय प्रकार असतो. आता तुम्हाला वेट हे कधी जाणवतं ॲक्च्युली की तुमचा हा अर्थचा सरफेस आहे आणि अर्थच्या सरफेसवर तुम्ही समजा एखादं वेट मशीन लावलं आणि ह्याच्या भोवती उभा झाला. आपल्या माणसाचं वजन जादा नाही आहे, सगळं वेट लॉस करून गडी बारीक झालं आहे फक्त. आता काय झालं आहे की आपल्याला ह्या माणसाला ना काहीतरी वेट आहे असं आपण म्हणतो. समजा याचं वेट 45 kg असेल. आता हे वेट म्हणजे नक्की काय असतं हा प्रकार बघूया. आता ज्यावेळी हा ऑब्जेक्ट एखाद्या सरफेसवर असतो उभा, मग आपल्याला काय करायचं आहे की हा जो ऑब्जेक्ट आहे तो एका सरफेसवर उभा आहे. मग आता सरफेसवर उभा असल्यावर 2 प्रकारचे त्याच्यावर फोर्सेस ॲक्ट होतात. आता कुठले कुठले फोर्सेस आहेत ते समजा. आता ह्याचं स्वतःचं वेट आहे बरोबर. मग आता काय होणार आहे की ह्याचं एक ग्रॅव्हिटेशन फोर्स ह्याच्यावर एकटा ॲक्ट होणार आहे. कसं? तुमच्या सरफेसवर एखादा ऑब्जेक्ट उभा असेल त्या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणार आणि तो कुठल्या असणार डायरेक्शन? डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे तुमची अर्थ ना त्या माणसाला ओढण्याचा प्रयत्न करते. ही झाली तुमची डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स झाला. आणि दुसरा फोर्स अजून एक असतो जो कोण? हा सरफेस ॲक्ट करतो. कोण? सरफेस. कसं आहे की आपण ह्याच्यावर न्यूटनचा ॲक्शन रिॲक्शनचा लॉ माहिती आहे ना, टू एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. मग आता इथं काय झालेलं असतं की तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ना सरफेसवर ॲक्ट झालेला असतो आणि तो कुठं झालेला असतो? डाऊनवर्ड डायरेक्शनला.
मग अशा वेळी सरफेस ना या ऑब्जेक्टवर असा अपवर्ड फोर्स लावतो. सरफेस ना या माणसाला अपवर्ड फोर्स लावतो. त्याला नॉर्मल रिॲक्शन म्हणतात. काय म्हणतात? नॉर्मल रिॲक्शन. आता ही नॉर्मल रिॲक्शन कशी असते तर सरफेसला परपॅन्डिक्युलर असते. सरफेसला परपॅन्डिक्युलर असते त्या ठिकाणी. मग आता माणसावर कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होणार? एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी ही अर्थ ॲप्लाय करते याच्यावर की हा माणूस त्या सरफेसवर उभा आहे आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आत ॲट्रॅक्ट होतो. हे समथिंग इचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. आणि नंतर असते त्याची नॉर्मल रिॲक्शन. कोण? जी सरफेस या माणसावर लावते. या माणसावर जी रिॲक्शन किंवा फोर्स ॲप्लाय करतं ती म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. आता नॉर्मल रिॲक्शनचे एक्झिस्टन्स म्हणजे नक्की काय असतो की तुमचा ऑब्जेक्ट असा उभा राहतोय ना, ते उभं राहण्याचं रिझनच याचा अर्थ तुमचं नॉर्मल रिॲक्शन लावले. तुमचा एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा काहीतरी असेल, समजा जर नॉर्मल रिॲक्शन नसते ना तर काय झालं असतं तर तुमचा आता जरी तुम्ही सरफेस उभाच राहू लागणार. ॲक्च्युली यू कॅनॉट स्टँड व्हेन देर इज नो नॉर्मल रिॲक्शन. तुमची ज्यावेळी नॉर्मल रिॲक्शन नसेल ना त्यावेळी तुम्ही उभे राहू शकत नाही. काय होणार? ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला डायरेक्टली आत पुल करून घेणार. म्हणजे जर समजा नॉर्मल रिॲक्शन नसेल ना तर ह्युमन काय होतं? डायरेक्टली ह्युमन सरफेसच्या आत एंटर होणार. हा तुमचा ऑब्जेक्ट सरळ अर्थच्या आत ग्रॅव्हिटेशन फील्डमुळं आत या सरफेसच्या आतमध्ये इन्क्लूड व्हायला लागणार, आतमध्ये यायला लागणार. किंवा जसं ह्याच्यामध्ये म्हणतो आपण दलदलीत प्रकार कसा असतो की एकदा पडला की हळूहळू खाली उतरायला लागतं, तसा प्रकार होतो. जर तुमचा नॉर्मल रिॲक्शन एक्झिस्ट नसेल ना तर तुमचा ऑब्जेक्ट असेल, ह्युमन असेल ना, तो ह्या अर्थच्या सरफेसमध्ये ओढला जातो, आतमध्ये ओढला जातो. मग नॉर्मल रिॲक्शन एक्झिस्ट असल्यावर काय होतं की तुमचा तुमच्या ऑब्जेक्टला असा अपवर्ड फोर्स पण मिळतो. कशामुळे? या सरफेसमुळे तुमच्या ऑब्जेक्टवर अपवर्ड फोर्स ॲक्ट होतो आणि जो त्याला वरती ढकलतोय तुमचा. म्हणजे ग्रॅव्हिटी तुम्हाला खाली ओढते तर नॉर्मल रिॲक्शन तुम्हाला वरती ढकलते. आता तुमचे हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे जे खाली याला ओढतंय, हे नथिंग बट काय असतं? त्याचं वेट, ज्याला मास इंटू ग्रॅव्हिटेशन म्हणतो. ॲक्सेलरेशन डिस्टन्स ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय की तुमचा हा ह्युमन ना या डाऊनवर्ड डायरेक्शनला ओढला जातोय. तो किती फोर्सनं? एवढा. हे मास आहे, हे ॲक्सिलरेशन आहे. ह्याचं युनिट आपलं काय? फोर्सच झालं पाहिजे ना. हां, मग हे वेट एवढ्या फोर्सनं तुमचं ग्रॅव्हिटेशन किंवा अर्थ आहे त्या ऑब्जेक्टला खाली ओढत असतं. आणि ही झाली तुमची नॉर्मल रिॲक्शन. ओके. हां, मग आता हे कसे आहेत? दोन्ही फोर्सेस कसे आहेत? एकमेकांना ऑपोजिट डायरेक्शनला आहेत, हो की नाही? एक अपवर्ड डायरेक्शनला आहे, एक लोअर डायरेक्शनला आहे. एक अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि एक लोअर डायरेक्शनला आहे. दोघांची डायरेक्शन एकमेकांना ऑपोजिट आहे. मग आता याच्यावर रिझल्टंट फोर्स, तुमच्या या ह्युमनवर ना रिझल्टंट फोर्स किती ॲक्ट होतं हे बघायचं. मग त्याचा फॉर्म्युला कसा आहे की MA किंवा MG - N. हे असं का लिहिलं मी? ह्याच्यावर दोन फोर्सेस ॲक्ट होतात. मी इथं स्केलर क्वांटिटी लिहिली आहे सध्या. काय? ह्याच्यावर दोन फोर्सेस ॲक्ट होतात. पहिला वेट जो ग्रॅव्हिटेशनच्या फोर्समुळे येतो आणि सरफेस जो ह्याला अपवर्ड डायरेक्शनला नेतो त्याला आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणतो. आणि काय झालं? हे दोन्ही फोर्सेस एकमेकांना ऑपोजिट आहेत. हे दोन्ही फोर्सेसना एकमेकांना ऑपोजिट आहेत. मग अशा केसमध्ये आपल्याला इथं नेगेटिव्ह घ्यावं लागतं. मग ते काय होतं? MG - N. मग फोर्स इक्वल टू MG - N येतं. मग आता आपल्याला काय करायचं आहे की या फॉर्म्युल्याचा यूज करून ना वेटलेसनेस पहिल्यांदा आपण लिफ्टमध्ये बघूया आणि मग आपण सॅटेलाईटचा विषय करूया काय करायचं आहे. हा पॉईंट लक्षात आला की मी हे कसं का लिहिलं? हे लक्षात आलं मी असं का लिहिलं की हे काय होतं की ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळं तुम्हाला एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतो जो तुमचा ॲज अ वेट म्हणून ॲक्ट होतो. जे तुम्ही आता वेट मेजर करताय ना 25 किलो 30 किलो, ते काय असतं? नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फील्डचा फोर्स. आणि N म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. आता वेट मशीनमध्ये तुम्ही ज्यावेळी उभं राहता ना
वेट मशीनमध्ये जर उभे राहिलात तर कसं होतं की तुम्हाला काहीतरी वेटचं मेजरमेंट दिसतं त्या ठिकाणी. हे वेटचं मेजरमेंट म्हणजे नक्की काय असतं की तुमची जी नॉर्मल रिॲक्शन आहे, जे नॉर्मल रिॲक्शनचा जो फोर्स आहे तोच तुमचा ॲक्च्युली वेट म्हणून ॲक्ट होत असतं त्या ठिकाणी. मग आता आपण मगाशी बघितलं होतं की समजा की आपलं नॉर्मल रिॲक्शन एक्झिस्ट नसेल तर तुम्ही अर्थच्या सरफेसमध्ये हळूहळू आत एंटर करणार आहे. ठीक आहे. मग आपण आता अशा काही केसेस करूया ना तयार की ज्याद्वारे समजा की आपला नेट फोर्स काहीतरी त्याची व्हॅल्यू येत असेल, मे बी 0 असेल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, जे असेल ते असेल. आणि अशी एक स्पेशल केस काढूया ज्या ठिकाणी म्हणूया की mg आणि n हे एकमेकांना इक्वल असावेत. असे काहीतरी स्पेशल केसेस काढण्याचा फाइंड आउट करूया. मग आता समजा आपण पहिल्यांदा वेटलेसनेसकडे पार्टकडे येऊया, मग मी सांगतो हे नक्की काय असतं तुमचं. आता काय करूया, समजा तुमचा तुम्ही आता सध्या एका लिफ्टवर उभे आहात. लिफ्टमध्ये उभे आहात. लिफ्टमध्ये उभं राहिले की नाही कोण? आता या लिफ्टमध्ये उभे राहिल्यावर तुम्हाला इनिशियली वरती जाताना काहीतरी वेट वाढल्याचा फील येतो ना, आणि वरून एकदम लिफ्ट सोडल्यावर तुम्हाला काहीतरी हलकं झाल्यासारखं वाटतं. त्या ठिकाणी तुमचं वरती जात असताना तुम्हाला कसं थोडंसं हेवी वेट वाढायला लागतं आणि वरून खाली येताना तुम्हाला असं जाणवायला लागतं की काहीतरी वेट हलकं झालेलं आहे. आता हे व्हेरिएशन नक्की काय प्रकार असतो तुमचा? हे व्हेरिएशन आहे. परत आपण सॅटेलाईटमध्ये बघत असतो की तुमचा ऑब्जेक्ट्स आहेत किंवा जे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत ते कसे फ्रीली मूव्ह होत असतात स्पेसमध्ये. आता हा प्रकार का घडतो? आता समजा तुम्हाला वरून कोणीतरी टाकलं खाली. आता खाली टाकत असताना तुम्हाला स्वतःचं काही वेट जाणवतं. तुम्ही एका जम्प केल्यानंतर कुठूनही मे बी फर्स्ट फ्लोअरवरच म्हणूया, त्याच्यावरची फ्लोअर नको, अजून काहीतरी मोडायचं परत. फर्स्ट फ्लोअरवरून कोणी जरी जम्प केलं तर तुम्हाला ते वेट जाणवतं का कधी? तुम्हाला कधी वेट जाणवतं ते? आता वेट का जाणवत नाही तिथं? तुम्ही एखाद्या फ्लोअरवरनं जम्प केल्यानंतर तुम्हाला वेट असं का जाणवत नाही? हा प्रश्न येतो. आता का जाणवत नाही? आता सरफेसवरती आणि आपण उडी मारल्यावर फरक काय पडतोय? सरफेसवर असताना तुम्हाला कसं आहे, खाली एक कॉन्क्रीट फ्लोअर आहे, बरोबर? कॉन्क्रीट फ्लोअर आहे, आणि वरती तुम्ही ज्यावेळी वरून येत असता त्या ठिकाणी त्यावेळी कसं असतो की एखादा सरफेस तुमचा एक्झिस्ट नसतो त्या ठिकाणी. मग आता त्या ठिकाणी सरफेस एक्झिस्ट नसला, त्या सरफेस नसताना नक्की काय काय फरक पडतो तुमचा? सरफेस नसताना तुमचा नॉर्मल रिॲक्शनचा नक्की काय पार्ट होत असतो, काय असतो ते बघूया. मग आता आपल्याला एक पार्ट तर माहिती आहे की आपण ज्यावेळी उडी मारत असतो ना खाली, त्यावेळी कसं आपल्याला वेट जाणवत नाही. मग फॉर एक्झाम्पल जर अचानक ह्याच्यावरून तुमची बँच वगैरे किंवा अर्थचा जर पूर्ण अर्थ जर गायब झाले आणि आपण आहे तसं राहिलो तर कसं आपण फॉल व्हायला लागतो. फॉल होतो, पण आपल्याकडे आता सध्या खाली कुठला सरफेस नाही, जस्ट आपण फ्रीली फॉल होत असतो. मग आता फ्रीली फॉल होताना याचा प्रकार काय काय होतो बघूया या इक्वेशनचा. ओके, समजा आता मी एक ऑब्जेक्ट घेतला, याला घेऊया, ह्याची लिफ्ट काढून टाकूया. लिफ्ट काढून टाकल्यानंतर इथं काय होतं सांगतो. आता ज्यावेळी तुम्ही ना या ऑब्जेक्टला किंवा या ह्युमनला म्हणूया आपण फ्रीली फॉल करता, म्हणजे इथे कुठलाही सरफेस नाही आणि एकदम त्याला फ्रीली सोडलात, तर फ्रीली सोडल्यानंतर काय होतं की तुमचं वेट ॲक्ट होतंच, ॲक्ट प्लस नॉर्मल रिॲक्शन जो आहे त्या नॉर्मल रिॲक्शनचं आपण असंही लिहू शकतो. सॉरी, कसं आहे की नॉर्मल रिॲक्शन आपण कसं लिहू शकतो, mg मायनस समथिंग फोर्स, त्याला फोर्सला आपण ma असं लिहूया समजा. सॉरी, आतापर्यंतचा पॉईंट कसा होता की आपल्याला नॉर्मल रिॲक्शन असेल त्यावेळी आपल्याला वेट जाणवतं. तुम्ही आता सरफेसवर उभं राहिला आहे,
सरफेसमुळं अपवर्ड फोर्स देते त्याला. मग अपवर्ड फोर्समुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी वेट आहे. ह्याचं आपण लिफ्टमध्ये देखील व्हेरिएशन बघितले. लिफ्टमध्ये कसं होतं की अपवर्ड डायरेक्शनला जाताना काय होतं तुमचं की तुम्हाला काहीतरी वेट वाढल्यासारखं वाटतं आणि वरून खाली येत असताना तुम्हाला काहीतरी वेटमध्ये फरक झाल्यासारखं वाटतं. हे पॉईंट तर लक्षात आले की लिफ्टमध्ये व्हेरिएशन होत असताना ना तुमच्या काहीतरी व्हेरिएशन जाणवतं मासमधलं, तुम्हाला वेटमधलं तुम्हाला वेट वाढल्यागत वाटतं किंवा कमी वाटतं. आता हे का होतं तर तुमच्या नॉर्मल रिॲक्शन, ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे ना, या नॉर्मल रिॲक्शनमध्ये तुम्हाला ॲक्च्युली जाणवायला लागतं की तुमचं नक्की काय पार्ट झाला आहे ते. मग आता काय झालेलं असतं ज्यावेळी तुम्ही ऑब्जेक्टला फ्री फॉल करता, ऑब्जेक्टला फ्री फॉल करत असताना काय झालेलं असतं तुमचं की फर्स्ट ऑफ ऑल ग्रॅव्हिटेशन फोर्स त्याच्यावर ॲक्ट होणार आहे, ग्रॅव्हिटेशन फील्ड ॲक्ट होणार आहे ना त्याच्यावर. अरे असं बघू नका का गीता काढून अजून दाखवण्यात आलं सध्या इथं. ऑब्जेक्ट ज्यावेळी खाली पडत असतो त्यावेळी कसं आहे की तुमचा त्याच्यावर वेट ग्रॅव्हिटेशन फोर्स कंपल्सरी ॲक्ट होणार आहे. ठीक आहे. आणि हा तुमचा कुठला आहे रिझल्टंट फोर्स, बरोबर, रिझल्टंट फोर्स आहे. आता ऑब्जेक्ट तुमचा कसा मूव्ह होतोय डाऊनवर्ड डायरेक्शनला, ऑब्जेक्ट कसा डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतोय आणि किती ॲक्सेलरेशननं जी एवढं ॲक्सेलरेशन. लक्षात येते की ज्यावेळी तुम्ही ऑब्जेक्ट फ्रीली सोडता ना त्याच्यावर कुठलाही सरफेस एरिया नसतो किंवा अजून कुठला पण त्याला काही समजा जेटपॅक किंवा अजून कुठला असं दिलेलं नाही की जे त्याला वरती ढकलेल, जसं आपण त्याला वरनं खाली सोडला. मग आता एखाद्या ह्युमनला आपण स्पेसमधनं डायरेक्टली खाली सोडला तर तो किती ॲक्सेलरेशननं खाली येणार की जेवढी अर्थ त्याला ॲक्सेलरेशन प्रोव्हाइड करेल. एखादा ह्युमन तुम्ही जर डायरेक्टली स्पेसमधनं सोडला तर आणि त्याच्यावर कुठलाही जेटपॅक किंवा अजून काही त्याला वरती ढकलण्याचं साधन त्याला लावलं नाही, पॅराशूट वगैरे, तर अशा केसमध्ये तो किती ॲक्सेलरेशननं खाली येणार की जेवढी अर्थ त्याला प्रोव्हाइड करणार, बरोबर. अर्थ जेवढा खाली जोरात उडेल तेवढीच तो खाली जोरात येणार आहे. मग आता तुमचा जो रिझल्टंट फोर्स आहे त्या रिझल्टंट फोर्समध्ये ॲक्सेलरेशन प्रोव्हाइड कोण करतं, ॲक्सेलरेशन प्रोव्हाइड कोण करतं, ग्रॅव्हिटी. त्यामुळे त्या ऑब्जेक्टची रिझल्टंट फोर्समध्ये ॲक्सेलरेशन किती आहे, ॲक्सेलरेशन इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. रिझल्टंट फोर्स म्हणजे कुठला की ह्याच्यावर या ऑब्जेक्टवर टोटल फोर्स किती ॲक्ट होतो. मग अशा केसमध्ये तुमचं ॲक्सेलरेशन इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येतं. मग आता ही व्हॅल्यू जर इथं टाकली mg मायनस एच्या जागी परत g टाकलं मग ही व्हॅल्यू होते 0. नॉर्मल रिॲक्शन कशी होते 0. आता नॉर्मल रिॲक्शन 0 झाली याचा अर्थ काय होतो, नॉर्मल रिॲक्शन 0 झाली म्हणजे काय म्हणतो आपण की तुमच्या या ह्युमनवर खालून अजून कुठला फोर्स ॲक्ट होत नाही आहे. नॉर्मल रिॲक्शन 0 होते म्हणजे काय, इथून याला वरती ढकलणारा आता कुठलाही फोर्स नाही आहे. जसं आपला त्या सरफेसवर आहे, सरफेस तुम्हाला काहीतरी वरती एखादा फोर्स लावतो ज्याच्यामुळे तुम्हाला समथिंग वेट जाणवतं. पण आता इथं कसं झालं की तुमच्या ह्युमनला कुठलाही वरचा फोर्स ॲक्ट होत नाही आहे, तुमचा कुठलाही वरचा फोर्स ढकलत नाही आहे. मग ढकलत नसेल की त्याला वेट जाणवणार आहे का, नॉर्मल रिॲक्शन एक्झिस्टन्समुळे तर आपल्याला वेट जाणवतं. तुम्ही सरफेसवर उभे असता, सरफेसवर उभे असताना तुम्हाला काहीतरी सरफेस ना असा वरती ढकलतोय किंवा एक फोर्स ॲक्ट करतो ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला वेट आहे. आता इथं काय झालं, नॉर्मल रिॲक्शनच तुमची 0 झाली आहे. तुम्हाला अपवर्ड पाठवण्यासाठी जो फोर्स आहे तोच 0 झाला इथं. मग आता नॉर्मल रिॲक्शन 0 झाली याचा अर्थ तुमच्या ह्युमनला इथं वेट जाणवलं पाहिजे का, जाणवलं पाहिजे का वेट इथं, नाही ना. मग वेट जाणवत नाही, वेट जाणवत नाही. या ठिकाणी या कंडिशनला काय म्हणतात, वेटलेसनेस, की तुम्हाला वेट आहे असं जाणवत नाही. एखादी बॉडी ज्यावेळी तुमची फ्रीली फॉल होत असते ना, फक्त ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बरोबर ते खाली येत असते. अशा केसमध्ये काय होतं की नॉर्मल रिॲक्शन तुमची 0 होते. मग नॉर्मल रिॲक्शन 0 झाली की तुम्हाला वेट मिळत नाही त्याचं किंवा वेट एक्झिस्ट असल्यासारखं वाटत नाही.
तुमच्या बॉडीला वेट आहे असे वाटत नाही. आता हे का आता वेट असल्यागत वाटत नाही कारण आपले हे टोटल कॅल्क्युलेशन असं सांगता आहे आता. तर मग आता या केसला काय म्हणतात? वेटलेसनेस. या केसला काय म्हणतात? वेटलेसनेस म्हणतात की तुमच्या ऑब्जेक्टला स्वतःचं वेट आहे असं जाणवत नाही. आता याचा अर्थ असा होत नाही की त्याच्यावर ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट होत नाही आहे. ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट होतो पण त्याला वाटतं की त्याच्यावर कुठलं वेट नाही आहे. मी मगाशी म्हटलं काय होतं, वेट म्हणजे काय असतं की त्याच्यावर लावलेला ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो, समथिंग m×g म्हटलं होतं मी. इथं तुमच्या ग्रॅव्हिटेशन फील्ड एक्झिस्ट आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, तरीसुद्धा या ऑब्जेक्टला ना तुम्हाला वेटलेसनेस असल्याचा फील येतो. तुमच्या ह्युमनला किंवा ऑब्जेक्टला म्हणूया की काहीतरी वेटलेस, कुठलंही वेट एक्झिस्ट नाही आहे असं वाटायला लागतं त्या ठिकाणी. पॉईंट लक्षात आला की ज्यावेळी तुमचं फ्री फॉलमध्ये ॲक्सेलरेशन हे ड्यू टू जस्ट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल ना, फ्री फॉलचा म्हणतो मी, ज्यावेळी तुमची ॲक्सेलरेशन इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल त्यावेळी तुम्हाला असं जाणवतं की तुमच्या ऑब्जेक्टवर एकही नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होत नाही आहे. म्हणजे इन शॉर्ट वेट नाही आहे असं त्याला जाणवतं. वेट नाही आहे म्हणजे त्याला आभास होतो. इन शॉर्ट त्याला असं वाटत असते की त्याला वेट नाही आहे, ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला वेट नाही आहे, पण त्याला ग्रॅव्हिटेशन फील्ड एक्झिस्ट असते त्या ठिकाणी. नॉर्मल रिॲक्शन झिरो झाले किंवा वेट नसणं याचा अर्थ असा नाही की ग्रॅव्हिटेशन फील्ड नाही आहे. त्याला फक्त स्वतःला ऑब्जेक्टला वाटायला की त्याचं वेट नाही आहे. म्हणजे तुमचं इमॅजिनेशन आहे असं म्हणूया, तुमच्या डोक्याला असं वाटायला की तुम्हाला वेट नाही आहे पण ओरिजिनली आहे. आता हा पार्ट तर लक्षात आला, वेटलेसनेस पॉईंट लक्षात आला. मग आपण काय करूया की ह्याचं डे टू डे लाईफमध्ये ना समथिंग एक केस बघून येऊया लिफ्टच्या बाबतीत. लिफ्टमध्ये हा पार्ट कसा ॲक्ट होतो तुमचा. मग लिफ्टमध्ये तुम्हाला हेवी वेट का वाटतं, लाईट वेट का वाटतं, मग एखाद्या ठिकाणी वेट आहे तेवढं का जाणवतं आणि काही ठिकाणी तुम्हाला वेटलेसनेसचा फील कसा येऊ शकतो. काय जड होते का? जड होते? ठीक आहे. मग आपण काय करूया, पहिल्यांदा एक लिफ्ट ना ॲट रेस्ट आहे असं एक लिफ्ट घेऊया, त्या लिफ्टवर एखादं ह्युमन काहीतरी ठेवून देऊया. आज या ह्युमनचं काय खरं नाही, बहुतेक आज आम्ही याला सॅक्रिफाईसच करतो वाटतं. आधीच डाएट करून करून बारीक झाला आहे, डोकं मोठ्याने डाएट करून बाकी जरा बारीक झाले. सो ॲट रेस्ट. ओके, मग अशी मी रिझल्टंट फोर्स कसा लिहिला होता, F इज इक्वल टू N-mg समथिंग. आणि या नेट फोर्सला आपण MA असं लिहू शकतो, MA इक्वल टू N-mg. आता लिफ्टची केस घेऊया. लिफ्टमध्ये काय सांगूया, पहिली केस ॲट रेस्ट आहे. तुमची लिफ्ट आहे तशी इथं थांबलेली आहे. मग आता आहे तशी थांबली याचा अर्थ किंवा युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं चालली आहे. तुमची लिफ्ट ना एका ठिकाणी रेस्टवर आहे किंवा युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं चालली आहे. मग त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन किती होणार, 0. काय आलं? आता काय होणार तुमचं, ॲक्सेलरेशन इक्वल टू 0. का, तुमची एकतर लिफ्ट रेस्टमध्ये आहे किंवा व्हेलॉसिटी युनिफॉर्म आहे. आता युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे काय, आपण ॲक्सेलरेशन म्हणताना काय म्हणतो की रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर त्याचं रेट 0 असणार आहे. मग त्यामुळे केसमध्ये काय होतं की ॲक्सेलरेशन इक्वल टू 0 होतं. तुमच्या ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन 0 होतं. मग आता ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन 0 झालं याचा अर्थ ही टर्म काय होणार, 0 होणार ना. हे नॉर्मल रिॲक्शन आहे तशी राहू दे. आणि mg म्हणजे कुठलं, हे ह्याच्यावर वेट होतं ॲक्ट होतं ते, म्हणजे याच्यावर डाऊनवर्ड फोर्स जो ॲक्ट होतोय तो इथं आहे mg. मग काय होणार, नॉर्मल रिॲक्शन इक्वल टू mg. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी स्थिर असाल किंवा लिफ्ट तुमची ॲट रेस्ट असेल, ॲट समथिंग तुमची युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असेल, तर अशावेळी काय होतं की तुम्हाला जो अपवर्ड फोर्स जाणवतोय सरफेसवरचा तो केवढा असतो, तुमच्या वेट एवढा. म्हणजे तुम्ही वेटिंग मशीनमध्ये तुम्ही जे चेक करता तुमचं हे काय असतं, नथिंग बट
त्याची नॉर्मल रिॲक्शन असते ती, जी तुम्हाला वेट एवढं दाखवते. तुम्ही एखाद्या ठिकाणी स्थिर थांबला, एखादं वेटिंग मशीन तुम्हाला वेट दाखवत असेल तर ते नथिंग बट तुमचं काय दाखवत असतं की त्या ऑब्जेक्टची नॉर्मल रिॲक्शन असणार आहे. हा पॉईंट लक्षात आला की ॲट रेस्ट असताना बॉडीचे जो रिझल्टंट ॲक्सिलरेशन आहे, बॉडीवर ॲक्ट होणारा जो रिझल्टंट ॲक्सिलरेशन असणार आहे ती 0 असते. रिझल्टंट ॲक्सिलरेशन म्हणजे की हा ऑब्जेक्ट आता काय करतो, खाली जातो की वरती जातो. रिझल्टंट ॲक्सिलरेशन याचा अर्थ तुमचा ऑब्जेक्ट जो आहे ना इथला, हा ऑब्जेक्ट आत्ता काय करतो, सध्याच्या घडीला काय करतो, तो एका ठिकाणी थांबला आहे की वरती चालला आहे की खाली आला आहे, त्याच्यावर होणारं ॲक्सिलरेशन आता ॲक्ट कसं करतं आहे. मग इथं ॲक्सिलरेशन किती आहे, 0. तुमचं सध्याच्या घडीला हा ॲट रेस्ट आहे. मग त्यामुळं काय होतं की I=0. मग तो इथे येणार, MA हा तुमचा 0 होणार. मग टोटल N - mg=0. त्यामुळे नॉर्मल रिॲक्शन तुम्हाला काय मिळणार आहे, वेट. नॉर्मल रिॲक्शन वेट मिळणार आहे. मग आता याच्यावर जो फोर्स ॲक्ट होतो आहे, सरफेस ज्याच्यावर ॲक्ट करते ना, ते तुमचं वेट एवढं आहे. आता कसं आहे, तुम्हाला इन डे टू डे लाईफमध्ये आपल्याला वजन उचलून सवय असते आपली, त्यामुळे आपल्याला एवढं जाणवत नाही. त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन जाणवलं वेटमध्ये तर मग प्रश्न आपल्याला जाणवतो. ठीक आहे. मग आता हे काय झालं, नॉर्मल रिॲक्शन झाली. केवढी त्याची वेट असेल तेवढं. तुमचा सरफेस केवढा फोर्स ॲक्ट करणार आहे त्याच्यावर, mg एवढा. ही पहिली केस आहे. दुसरी केस कशी आहे तुमची, की तुमचा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट कसा आहे की रिझल्टंट ॲक्सिलरेशन आहे. रिझल्टंट ॲक्सिलरेशन हे अपवर्ड डायरेक्शनला आहे. हे रिझल्टंट डायरेक्शन तुमचं जे आहे ते अपवर्ड डायरेक्शनला आहे. आता अपवर्ड डायरेक्शनला आहे म्हणजे नक्की काय म्हणतो की काय करतोय की आपण या लिफ्टला ना आता AU एवढं ॲक्सिलरेशन आता वरती ढकलणार आहे. ॲक्सिलरेशन म्हणजे आता त्याची वेलॉसिटी चेंज होणार आहे समथिंग, आणि ती कशी असणार आहे, या अपवर्ड डायरेक्शनला असणार आहे. तुमच्या बॉडीवर तुमच्या आता बॉडीची मोशन कशी होणार आहे, अशी वरती जाणार आहे. मग आता या केसमध्ये काय होतं की तुमचा बॉडीवर जो रिझल्टंट फोर्स असणार आहे त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, अपवर्ड डायरेक्शनला असणार आहे. कशी असणार आहे, अपवर्ड डायरेक्शनला. मग आता काय होणार इथे की तुमची ही अपवर्ड डायरेक्शनला येण्यासाठी तुमचा जो अपवर्ड डायरेक्शनचा जो फोर्स आहे म्हणजे हा नॉर्मल, हा मोठा पाहिजे. कशापेक्षा याच्यापेक्षा. कशापेक्षा याच्यापेक्षा. तुमचा ऑब्जेक्ट मूव्ह होतोय, वरती चालला आहे. का जाणार की तुमची नॉर्मल रिॲक्शन मोठी आहे, तुमच्या mg पेक्षा नॉर्मल रिॲक्शन मोठी आहे, ज्याच्यामुळं आपलं ऑब्जेक्ट आहे तो वरती जाणार आहे. हा पॉईंट लक्षात आला. मी याच्यावरून म्हणतो आता तुमचा हा जर पॉझिटिव्ह यायचा असेल, सबस्ट्रॅक्शन पॉझिटिव्ह यायचे असेल तर कुठला तुमचा नंबर मोठा पाहिजे, नॉर्मल. मग आपण हेच सांगायचं इथं की तुमचा फोर्स आहे जो अपवर्ड डायरेक्शनला, आणि या फोर्सची व्हॅल्यू तुम्हाला पॉझिटिव्ह सांगायची. या सगळ्या याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की रिझल्टंट फोर्स जो आहे तो तुमचा पॉझिटिव्ह पाहिजे. मग त्यावरून ठरवायचं कुठली मोठी कुठली लहान. मग त्यानुसार हे ॲडजस्ट करायचं असतं की कुठला पहिला लावणार कुठला नंतर लावणार. आता काय होणार आपलं की तुमचा रिझल्टंट फोर्स जो आहे ज्याद्वारे आपला ऑब्जेक्टचं ॲक्सिलरेशन कुठं वरच्या डायरेक्शनला मिळते डायरेक्ट. मग आता तो पॉझिटिव्ह येण्यासाठी काय करायला लागेल की जो अपवर्ड डायरेक्शनचा जो फोर्स आहे तो पॉझिटिव्ह पाहिजे कंपल्सरी. मग आता त्यासाठी काय करायला लागेल की समजा आपला ऑब्जेक्ट इथे लिहूया, जागा संपत आल्या राव. काय करूया आपण की ऑब्जेक्ट हा तुमचा AU किंवा अपवर्ड डायरेक्शनच्या ॲक्सिलरेशननुसार वेट होतो किंवा ॲक्ट होतो. मग रिझल्टंट कसा होणार, MAU = आता अपवर्ड डायरेक्शनला चालला आहे त्यामुळे अपवर्ड डायरेक्शनचा जो फोर्स आहे तो मोठा पाहिजे. आता इथं अपवर्ड डायरेक्शनचा कुठला फोर्स आहे, नॉर्मल रिॲक्शन, बरोबर. मग तो पहिला लिहायचा.
मग एन आणि नंतर वेट. मग आता काय झालं की हा एम जी इकडं नेऊया. तुम्हाला वेटमध्ये फरक का जाणवतो? आपण काय करतोय आता की तुमची ज्यावेळी वेटच्या वरती जात असता तुमचा लिफ्ट ज्यावेळी वरती जात असते ना, तुम्हाला वेटमध्ये फरक का जाणवतो हे फाइंड आउट करायचं. मग आता हे वेट जाणवण्याचं कारण म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. म्हणून आपण काय करणार आहे आता नॉर्मल रिॲक्शनच्या व्हॅल्यू काढणार आहे. मग आता नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू MAU रिझल्टंट फोर्स प्लस mg. आता ही टर्म काय येते की तुमचा ऑब्जेक्ट वरती चाललाय म्हणून होतं, एखादा फोर्स ॲक्ट होतो. आणि हे काय आहे mg तुमच्या वेटमुळे ॲक्ट होणारा फोर्स. आता हा प्रकार काय झाला की समथिंग ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि ही देखील व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. मग काय होणार तुमचं n इज ग्रेटर दॅन mg. काय झालं इथं सांगतो. काय झालं वेट हे आपण पॉझिटिव्ह घेतोय करेक्ट. नंतर ही आपण घेताना जर सांगितलं की ती पॉझिटिव्ह आहे. तुमची AU किंवा अपवर्ड डायरेक्शनला जो ॲक्सेलरेशन आहे आणि त्याचा मासचा प्रोडक्ट आहे तो देखील पॉझिटिव्ह आहे हे आपण सुरुवातीलाच ॲज्युम केलं. मग आता काय होतं की पॉझिटिव्हमध्ये परत पॉझिटिव्ह व्हॅल्यू ॲड झाली. तुमची इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे आणि त्याच्यात परत पॉझिटिव्ह व्हॅल्यू ॲड झाली. मग आता काय होणार हा जो टोटल नंबर आहे तो या वेटपेक्षा जास्त असणार ना mg पेक्षा. ही जी बेरीज आहे ती mg पेक्षा जास्त असणार ना आता कसंही. मग आता काय होणार टोटल की नॉर्मल रिॲक्शन इज ग्रेटर दॅन वेट. म्हणजे काय की तुमची नॉर्मल रिॲक्शन जी आता तुमचा जो सरफेस आहे जो त्याला वरती ढकलतोय तो फोर्स तुमच्या वेटपेक्षा जास्त आहे. तुमच्या वेटपेक्षा जास्त आहे. मग ते कसं जाणवतं तुम्हाला की तुमचं वेट वाढल्याचा फील येतो. मी याच्या आधी म्हटलं होतं की नॉर्मल रिॲक्शनमुळे तुम्हाला वेट जाणवतं. ज्यावेळी नॉर्मल रिॲक्शनमध्ये काहीतरी व्हेरिएशन होणार त्यावेळी तुम्हाला वेटमध्ये काहीतरी फरक झालेला जाणवणार. मग आपण इथं काय केलं की तुमचा नॉर्मल रिॲक्शनमध्ये आता जो फरक झाला आहे तो काढला. कसा आहे MAU प्लस mg. आणि हा कसं झाला आहे की तुमच्या वेटपेक्षा नॉर्मल रिॲक्शनची जी क्वांटिटी आहे ती जास्त झाली. मग जास्त नॉर्मल रिॲक्शन तुमच्यावर ॲक्ट होतो. मग आता हे जास्त ॲक्ट व्हायला लागलं की याचा अर्थ तुम्हाला असं फील होतं की तुमचं वेट वाढलं आहे. तुमची नॉर्मल रिॲक्शनची क्वांटिटी वाढल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला एक्स्ट्रा वेट कॅरी झालेलं आहे तुमचं. पॉईंट लक्षात आला. खूप काही नाही आहे, फक्त हे का होतं की तुमची लिफ्ट आहे ती अपवर्ड डायरेक्शनला ॲक्सेलरेट होते त्या ठिकाणी. या ठिकाणी उत्तर लिहिताना कन्फर्म लक्षात ठेवायचं ज्या डायरेक्शनला तुमची मूव्ह होणार आहे म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला ॲक्सेलरेशन आहे की डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्सेलरेशन आहे त्यावरून ठरवायचं की कुठला फोर्स पहिला लिहायचा. अपवर्ड डायरेक्शनला असेल तर अपवर्ड डायरेक्शनचा जो फोर्स आहे नॉर्मल तो लिहायचा आणि डाऊनवर्डला असेल तर खालचा घ्यायचा mg हा घ्यायचा. मग आधी काय करूया की हा पॉईंट लिहून घेऊया आणि नंतर मग नॉर्मल रेस्टचा पॉईंट एक लिहून घेऊया. वेटलेसनेस इन सॅटेलाइट. वेटलेसनेस इन सॅटेलाइट. According to Newton's law, F is equal to ma. F is equal to ma. Where F is a net force. F is a net force. And A is a acceleration. A is a acceleration. There are two forces. Acts on body. First
gravitational force, first gravitational force directing downward, and second normal reaction force directing upward, exerted by surface. So net force acting on a body in upward direction is हा फॉर्म्युला. हा अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स आहे, बुकमध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनचा दिला आहे. काय? रिपीट द लास्ट सेंटेंस. या. द नेट फोर्स इन अ अपवर्ड डायरेक्शन will be F is equal to n minus mg. हा अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स आहे, n minus mg. मग त्यातली पहिली केस, लिफ्ट हॅव्हिंग zero acceleration. लिहा खाली. when object have a zero acceleration means object moves with uniform velocity or at rest. मग हे क्या? therefore a equal to 0. हे घेऊन राईट अप टू दिस वन. आला इथपर्यंत. नंतर केस सेकंड. an object having a upward direction, acceleration. This happens when object just start moving upward. नंतर सेंटेन्स लिहा. as net acceleration is in upward direction, the upward force must be greater. Therefore F is equal to n minus mg. हे एवढं लिहू. 4 स्टेप्स.
झालं. मग आता ही केस कधी झाली, ज्यावेळी तुमचा ऑब्जेक्ट आहे तो अपवर्ड डायरेक्शनला ॲक्सिलरेट होतो. समजा तुमचा ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्ट ना सध्या डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो. कसं की तुमचं नेट ॲक्सिलरेशन जे आहे, जे तुमचं नेट ॲक्सिलरेशन आहे ते कसं आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. डाऊनवर्ड डायरेक्शनला. आता हे कधी होतं, तुम्हाला ऑब्जेक्ट ना किंवा लिफ्ट म्हणूया आपण, ऑब्जेक्ट तुमची जस्ट स्टार्ट्स टू मूव इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन. ज्यावेळी तुम्ही ऑब्जेक्ट तुमची वरून किंवा लिफ्ट तुमची वरून खाली येत असते ना, त्यावेळी तुम्हाला असं वाटत असतं की तुमची वेट आहे ते कमी झालेलं आहे. ते का सांगतो. आता कसं झालं आहे की ऑब्जेक्ट जस्ट स्टार्ट टू मूव टू डाऊनवर्ड डायरेक्शन. मग आता या केसमध्ये काय होतं, तुमचा ऑब्जेक्ट ॲज अ रिझल्ट म्हणून कुठं मूव्ह होतोय, तुमचा हा ह्युमन आहे. मी काय म्हटलं, नेट ॲक्सिलरेशन इज इन ॲट अ डाऊनवर्ड डायरेक्शन. याचा अर्थ तुमचा ऑब्जेक्ट जो आहे तो स्वतः डाऊनवर्ड डायरेक्शनला चालला आहे. म्हणजे कसं, टुवर्ड्स द सेंटर चाललेला आहे. मग आता खाली चालला, याचा अर्थ कुठला तर फोर्स त्याच्यावर ॲक्ट होतोय आणि तो रिझल्टंट फोर्स कसा पाहिजे, मग डाऊनवर्ड डायरेक्शनला पाहिजे. मग आता डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स हा काय पाहिजे, इथं ग्रेटर पाहिजे. का, कारण ऑब्जेक्ट तुमचा वरून खाली येतोय. तुमच्या नॉर्मल सरफेसच्या रिॲक्शनला अपोज करून परत ऑब्जेक्ट खाली येतोय तरी. मग काय म्हणजे तुमचा डाऊनवर्ड फोर्स हा ग्रेटर पाहिजे. बरोबर, डाऊनवर्ड फोर्स ग्रेटर पाहिजे. मग या ठिकाणी फोर्स कसा लिहिणार, फोर्सचं टोटल की डाऊनवर्ड डायरेक्शनला मोठा घेतला आपण. डाऊनवर्ड डायरेक्शन इज अ ग्रेटर वन मायनस नॉर्मल रिॲक्शन. तुमचा सरफेस जेवढी नॉर्मल रिॲक्शन लिफ्टमध्ये ॲड करते त्याच्यापेक्षा जास्त तुमचा डाऊनवर्ड फोर्स पाहिजे, तेव्हा कुठं ऑब्जेक्ट तुमचा खाली येणार आहे. समजा एडी एवढं जर त्या ॲक्सिलरेशननं खाली येत असेल, समजा एडी एवढ्या ॲक्सिलरेशननं खाली येत असेल, तर या फॉर्म्युला कसा लिहिणार, MAD इक्वल टू mg मायनस n. आपल्याला काय करायचं आहे की आपलं वेट कमी का होतं असं पाहिजे ना, आपल्याला माहीत पाहिजे. मग आपण काय करतो की नॉर्मल रिॲक्शनची डायरेक्टली व्हॅल्यू काढू. आपण डायरेक्टली नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू काढू. मग n इक्वल टू mg मायनस MAD. काय झाली, नॉर्मल रिॲक्शन इक्वल टू mg मायनस डाऊनवर्ड डायरेक्शनचा जो फोर्स आहे तो. मग आता या क्वांटिटीमध्ये काय झालं की तुमची नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू काय झाली की n इज लेस दॅन mg. का कळालं की आपण सगळ्या क्वांटिटीज आत्ता सध्या पॉझिटिव्ह घेतोय. मग त्याच्यानुसार आपण ह्याच्या पोझिशन्स चेंज केल्या. मग रिझल्टंट फोर्स तुमचा डाऊनवर्ड डायरेक्शनला पॉझिटिव्ह पाहिजे ना. मग आता डाऊनवर्ड डायरेक्शनला पॉझिटिव्ह कधी असणार, ज्यावेळी डाऊनवर्ड डायरेक्शनची फोर्सची क्वांटिटी जास्त असेल. म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स इज अ ग्रेटर दॅन द अपवर्ड डायरेक्शन फोर्स. मग त्यामुळे इथं आपला mg मायनस n असा फॉर्म्युला लिहिला आपण, ज्याद्वारे आपला डाऊनवर्ड फोर्स जास्त होईल. मग टोटल जर समजा तुमच्या ऑब्जेक्टचं टोटल किंवा नेट ॲक्सेलरेशन, तुमच्या ऑब्जेक्ट टोटल एडी ॲक्सेलरेशननं खाली येत असेल ना, तर असा फॉर्म होतो. मग न्यूटनचा सेकंड लॉ यूज करून मग MAD इज इक्वल टू mg मायनस n. मग आपण जस्ट आता काय केलं, नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट केली. मग आता या ठिकाणी तुमचा mg पॉझिटिव्ह आहे आणि MAD पण पॉझिटिव्ह आहे. मग आता या केसमध्ये काय होतं की नॉर्मल रिॲक्शन इज लेस दॅन द वेट ऑफ द रिॲक्शन, वेट ऑफ द ऑब्जेक्ट. मग आता काय होतं तुमचं इथं की तुम्हाला जो नॉर्मल रिॲक्शन, तुम्हाला जो सरफेस फोर्स देतो ना अपवर्ड डायरेक्शनला, ऑब्जेक्ट एका कोणाबरोबर तर एखाद्या सरफेसवरनं खाली येतोय ना, त्या सरफेस जो त्याला अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स देतोय ती क्वांटिटी वेटपेक्षा कमी आहे. इथं अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स हा वेटपेक्षा कमी आहे. मग आता
आपल्याला काय होतं की नॉर्मल रिॲक्शन जेवढं आहे तेवढं आपल्याला वेट असल्यासारखं वाटतं. मग आता इथं नॉर्मल रिॲक्शनच तुमची वेटपेक्षा कमी झाली, याचा अर्थ तुमचा वेट कमी आहे असं जाणवतं आपल्याला. इट वी फील दॅट द वेट इज लुझिंग ऑर वी आर द लेस हेवियर म्हणूया आपण. सो आपला एन जो आहे नॉर्मल रिॲक्शन आहे तो वेटपेक्षा कमी जाणवतो. मग वेटपेक्षा कमी आला याचा अर्थ तुमची बॉडी ना तुम्हाला आता हेवी नसून लाईट वेट असेल असं वाटतं, लाईटर वेट आहे असं वाटायला लागतं, दररोजच्यापेक्षा हलकं असं वाटायला लागतं तुम्हाला. ती कशी होती तुमची का तर याच्या म्हणून की आपली नॉर्मल रिॲक्शन ही वेटपेक्षा कमी झाली आहे. आणि त्याचा रिझन म्हणजे त्याला तुमचा ऑब्जेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शनला खाली चालला आहे, आता ॲक्सेलरेट होतो. आता हे काय पॉईंट लक्षात ठेवायचा, ही जे केसेस म्हणतोय ना हे आपण ॲक्सेलरेटेड मोशनसाठी म्हणतो. इथे युनिफॉर्म वेलोसिटीचा प्रश्न येत नाही. आणि म्हणजे काय होतं की तुमची जी लिफ्ट आहे ना ती सुरुवातीला ॲक्सेलरेट होत असते. लिफ्ट ज्यावेळी तुम्ही एका वरती घेऊन जात असते ना त्यावेळी काय होतं की तुमची लिफ्ट आहे ती सुरुवातीला ॲक्सेलरेट होत असते, नंतर युनिफॉर्म वेलोसिटीला जाते. म्हणून आपल्याला असं वाटतं की ज्यावेळी लिफ्ट तुमची ॲक्सेलरेट होते त्यावेळी सुरुवातीलाच किंवा इनिशियली डाऊनवर्ड डायरेक्शनला येताना तुम्हाला असं वाटत असतं की तुमची एकतर वेट वाढलं आहे किंवा कमी झालं आहे. मधल्या पट्ट्यात त्याची युनिफॉर्म वेलॉसिटी होते, मग आपल्याला एवढं काही जाणवत नाही. लिफ्टच्या व्हेरिएशनचं कळालं तुम्हाला की सुरुवातीला आपल्याला जाणवतं पण नंतर काही जाणवत नाही, परत लास्ट स्टॉप आला की जाणवतं तुम्हाला की नक्की काय झालं आहे. मग हाच प्रकार झालेला असतो की कारण लिफ्ट तुमची इनिशियली रेस्टपासून वरती जाणे तुमची ॲक्सेलरेट होत असते. मग ॲक्सेलरेट जेव्हा होते त्याचवेळी तुम्हाला हे फोर्सेस ॲक्ट होणार आहेत, डाऊनवर्ड डायरेक्शनला असतील किंवा काही अजून कुठल्या डायरेक्शनला असतील, अपवर्ड डायरेक्शनला. हा पॉईंट क्लिअर झाला की तुम्हाला असं वेटमधलं फरक कधी जाणवेल, ज्यावेळी तुमची लिफ्ट असेल ती ॲक्सेलरेट असेल त्याचवेळी. ठीक आहे. मग आता याच्यामधली एक स्पेशल केस आहे की फॉर एक्झाम्पल तुमच्या लिफ्टची वायर कोणी वरनं कट केली. समजा लिफ्टचं जो केबल आहे ती कट केली, कोण कट करणार नाही तो प्रश्न वेगळा, पण समजा आपण ॲझ्युम करूया की कोणीतरी कट केली तर काय होणार, तुमचा जो ऑब्जेक्ट आहे, तुमचा जो ह्युमन आहे त्याच्यावर नेट फोर्स कसा ॲक्ट होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. नेट फोर्स कसा ॲक्ट होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. कारण ऑब्जेक्ट कसा आता मूव्ह होणार आहे, ज्यावेळी तुम्ही केबल कट करणार त्यावेळी कसा होणार, तो डायरेक्टली खाली येणार ना. आता हा समजा असा सोडला आपण तर तो डायरेक्टली खाली येणार ना. आता मग काय झालं की तुमचा ऑब्जेक्ट ना आता फ्री फॉल होतोय किंवा ऑब्जेक्ट डायरेक्टली आता खाली येणार आहे. आता खाली येत असताना किती ॲक्सेलरेशन येणार तर ते डिपेंड कशावर असतं की तुमचा ऑब्जेक्ट कुठल्या कंडिशनमध्ये पडतोय खाली. मग आता या कंडिशनमध्ये कसं आहे, तुमचा ऑब्जेक्ट हा ग्रॅव्हिटी फोर्समुळे आता खाली ओढला जातो. मग त्याच्यामुळं ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे ना काय होतं, किती ॲक्सेलरेशन ॲक्वायर होणार, याला रिझल्टंट ॲक्सेलरेशन केवढं ॲक्वायर होणार की जी एवढं. रिझल्टंट ॲक्सेलरेशन या ऑब्जेक्टचं कसं ॲक्ट होणार आहे किंवा कशामुळे असणार आहे की ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळे. मग या डायरेक्शनला काय होतं तुमचं, याच्या स्पेशल केस म्हणतोय की तुमची डाऊनवर्ड डायरेक्शन, जी तुमची डाऊनवर्ड डायरेक्शनला जे ॲक्सेलरेशन आहे नेट ॲक्सेलरेशन ते काय येतं की ग्रॅव्हिटीमुळे. आणि ह्या ग्रॅव्हिटीचं मग ॲक्सेलरेशन किती ॲक्वायर होतं, जी एवढं. मग आता जर आपण इथे नॉर्मल रिॲक्शनमध्ये आपण जर एडीची व्हॅल्यू जी एवढी टाकली तर काय होणार, एम जी मायनस एम जी. मग रिझल्टंट काय होणार, 0. म्हणजे काय होणार, तुम्हाला कुठलंही वेट जाणवत नाही. तुम्ही ज्यावेळी लिफ्टमधनं येत असाल खाली आणि लिफ्टमधनं खाली येता येता तुमची जर केबल कट केली त्या लिफ्टची तर आपल्याला आतमध्ये ना कुठल्याही प्रकारची नॉर्मल रिॲक्शन जाणवत नाही. मग आता नक्की काय होत असतं केसमध्ये, या तुम्ही ना ह्या लिफ्ट आहे तुमची आणि लिफ्टमध्ये तुम्ही आहात. मग आता काय होतं की दोन्ही जरी एकाच वेळी कट झाले ना तर तुम्हाला कसं असतं, दोन्ही एकाच वेलॉसिटीनं एकाच ॲक्सेलरेशननं खाली येत असतात. त्यामुळे कसं होतं की नॉर्मल रिॲक्शन देण्याचा कुठलाही चान्स नसतो. तुम्ही सरफेसवर आलात ना तरच तुमची पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला काहीतरी नॉर्मल रिॲक्शन जाणवेल. पण आता कसं होतं, सरफेस आणि तुम्ही दोन्ही एकाच वेळी येत असता आणि या दोघांमध्ये तुमच्या
लिफ्टच्या सरफेसमध्ये आणि तुमच्या पायांच्या सरफेसमध्ये कॉन्टॅक्ट नसतो. मग आता कसं होतं, कॉन्टॅक्ट नसला की तुम्हाला वेट जाणवण्याचा प्रश्नच येत नाही. मग सरळ आपण खाली येत असतो. मग आता खाली येत असताना काय होतं की तुमचा नेट ॲक्सेलरेशन आहे तुमच्यावर ॲक्ट होणार ते कसं असतं, वेट एवढं असतं. सॉरी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते आणि ज्याच्यामुळं आपला टोटल जे नॉर्मल रिॲक्शन आहे ते 0 होते त्या ठिकाणी. जर तुमचा ऑब्जेक्टला जर एखादा कुठलाही रिॲक्शन करणारा सरफेस नसेल ना तर तुम्हाला ॲक्सेलरेशनच जाणवत नाही. मग अशा केसमध्ये काय होतं की तुमची टोटल नॉर्मल रिॲक्शन 0 होते. मग आपल्याला असं वाटायला लागतं की वेटलेसनेस आला आहे. मग आता समजा इथून जर आपण बेंच काढली लगेच तर कसं आहे, बेंचच्या सरफेसपासून अर्थच्या सरफेसला आपटेपर्यंत काहीही आपलं नॉर्मल रिॲक्शन नसते. आणि ज्यावेळी असं पडत असतं ना ऑब्जेक्ट, त्याला म्हणतात फ्री फॉल. आणि या फ्री फॉलच्या कंडिशनमध्ये आपल्याला असं जाणवतं की आपलं वेटलेसनेस आहे किंवा आपल्याला वेट नाही असं वाटायला लागतं त्या ठिकाणी. पॉईंट लक्षात आला आहे वेटलेसनेसचा. आता हे एवढं लिहून घेऊया. मग मी सॅटेलाईटच्या बाबतीत नक्की काय होतं ते सांगतो. लिफ्ट हॅव्हिंग net downward direction acceleration. हे एवढं लिहून घ्या. ऑब्जेक्ट जस्ट स्टार्ट टू मूव टू डाऊनवर्ड डायरेक्शन आणि खालून एवढं लिहून. हे सेंटेन्स एक लिहून घ्या आणि मग इथपर्यंत नॉर्मल रिॲक्शन इज लेस दॅन mg. लिहिलं. therefore we feel lighter. केस 4 स्टेट ऑफ फ्री फॉल. स्टेट ऑफ फ्री फॉल. if downward acceleration becomes equal to gravitational acceleration, then हे 2 स्टेटस. हे एवढं लिहून घ्या. त्यानंतर देन एवढ्या 3 स्टेप्स. लिहिलं. आता इथपर्यंत आलं लक्षात. नाव व्हॉट वी हॅव टू डू की सॅटेलाईटमध्ये किंवा ॲस्ट्रॉनॉटला तुम्हाला वेटलेसनेस का जाणवतं हे बघायचं आणि तो तुमचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. लक्षात ठेवा की तुम्हाला आता एक्झाममध्ये काही विचारलं तर याच्या पुढचेच पॉईंट फक्त लिहा. सॅटेलाईटमध्ये वेटलेसनेसची कंडिशन तुम्हाला सांगायची आहे तर काय करायचं की सुरुवातीचं तुमच्या तर लक्षात आहे, फक्त आता काय लिहायचं आहे, शेवटचा जो आता पॉईंट आहे तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे परीक्षेत. एवढं सगळं लिहिण्याची गरज नाही आहे. मग आता तुमचा सॅटेलाईटमध्ये कसा आहे, तुमचा सॅटेलाईट असा सर्क्युलर फोर्समध्ये किंवा सर्क्युलरमध्ये तुमचा मूव्ह होत असतो. लक्षात आहे इकडं. सॅटेलाईट कसा तुमच्या प्लॅनेटच्या अराउंड असा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असतो. आणि सर्क्युलर मोशनमध्ये जाण्यासाठी तुम्हाला जो नेसेसरी सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे, तुम्हाला काय होतं की तुमचा सॅटेलाईट असा मूव्ह होत असताना नेसेसरी सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन कोण प्रोव्हाइड करतं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तुमचा तो तुमचा ॲक्च्युली नेट किंवा सेंट्रिपिटल फोर्स त्याच्यावर ॲक्ट होत असतो. मग आता काय होणार ते mv²/r इक्वल टू gm का लिहित नाही आहे gmm/r².
हे बरोबर आहे ना. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आपलं केवढं देते की कोण प्रोव्हाइड करतं की तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आपण काय करूया की समजा या ला कॅन्सल करूया. v²/r इज इक्वल टू gm/r². gm/r² असतं. आता हे म्हणजे नथिंग बट काय असतं की ॲक्सेलरेशन. v²/r ही टर्म म्हणजे नथिंग बट ॲक्सेलरेशन आहे आणि इक्वल टू gm/r². आणि हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आहे. gm/r² काय आहे? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. gm/r² काय आहे तुमचं की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ज्यावेळी तुमचं नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो ग्रॅव्हिटेशन देते तुमची, तर अशामध्ये तुमच्या सेंट्रिपिटल किंवा सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सेलरेशन कसं देतात v²/r. मग v²/r हा प्रकार असताना म्हणजे काय म्हणतो आपण, v² म्हणजे कसं आहे v इज इक्वल टू r ओमेगा असतं. मग v² इज इक्वल टू r² ओमेगा². मग v²/r याचा अर्थ कसा होतो r ओमेगा². म्हणजे नथिंग बट हे ॲक्सेलरेशन आहे. काय तुमचं ॲक्सेलरेशन आहे तुमच्या ज्या सेंट्रिपिटल फोर्सचं जे एक ॲक्सेलरेशन आहे. मग आता ही टर्म जी आहे ही तुमची काय जाणवते तर ॲक्सेलरेशन देते. आणि हा फॉर्म्युला काय आहे gm/r². हे नथिंग बट काय असतं तुमचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे सॅटेलाईटमध्ये मूव्ह होत असताना सॅटेलाईट मूव्ह होतोय त्या सॅटेलाईटवर जे नेट जे ॲक्सेलरेशन ॲक्ट होतं आहे ते केवढं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढं आहे. मग ज्यावेळी तुम्ही ह्या सॅटेलाईटमध्ये असाल त्यावेळी सॅटेलाईटमध्ये जो नेट फोर्स ॲक्ट होतोय तो केवढा असणार आहे वेट मायनस तुमची नॉर्मल रिॲक्शन. नेट तुमची डाऊनवर्ड डायरेक्शन मायनस n एवढा असणार आहे रिझल्टंट फोर्स. मग आता F इज इक्वल टू ma इज इक्वल टू mg मायनस n. आता काय झालं की या ठिकाणी ना सेंट्रिपिटल फोर्समध्ये असताना तुमचं ॲक्सेलरेशन केवढा आहे आता g एवढा आहे. ॲक्सेलरेशन केवढा आहे g एवढा आहे. मग ही व्हॅल्यू काय होणार इथं mg इज इक्वल टू mg मायनस n. म्हणजे n ची व्हॅल्यू काय होणार 0. म्हणजे काय झालं की तुमची सॅटेलाईटवर आणि सॅटेलाईट असलेल्या ऑब्जेक्टवर ना कुठलीही नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होत नाही आहे. कुठलीही नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होत नाही आहे. म्हणजे काय होतं की नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होत नाही याचा अर्थ काय होतं की तुम्हाला वेट जाणवत नाही. त्यामुळे तुमचे ॲस्ट्रॉनॉट्स कसे असतात फ्लोटिंग पोझिशनमध्ये असतात. त्यांना कुठलीही नॉर्मल रिॲक्शन भेटत नाही आहे त्या ठिकाणी. त्यामुळे ते एका ठिकाणी असे स्टँडअप राहू शकत नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुमचं नॉर्मल रिॲक्शन असल्याशिवाय ना तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ॲक्शन्स करता येत नाहीत. मग आता इथं नॉर्मल रिॲक्शनच तुमची कंप्लीट झिरो झाली आहे. मग आता नॉर्मल रिॲक्शन झिरो झाली याचा अर्थ तुमचे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते फ्लोट व्हायला लागणार. आता तुमचे ॲस्ट्रॉनॉट्स फ्लोट होतात किंवा सॅटेलाईट कम्प्लिटली का ऑर्बिटमध्ये फ्लो होत असतो. पॉईंट लक्षात आला काय म्हणायचं आहे मला की ज्यावेळी तुमचं सॅटेलाईटने एखाद्या ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असतो ना त्यावेळी त्याच्या नेसेसरी जो सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे तो इक्वल टू केवढा असतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे तुमच्या सॅटेलाईटवर रिझल्टंट ॲक्सेलरेशन केवढा आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ही केस कुठली फ्री फॉलची आहे. ज्यावेळी तुमचं नेट ॲक्सेलरेशन इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं त्यावेळी तुमचा नेट किंवा जी केस असते त्याला म्हणतात फ्री फॉलची केस. आणि सॅटेलाईटमध्ये काय होतं की ही तुमची फ्री फॉलची केस तयार होते. मग त्यामुळे आपल्याला नॉर्मल रिॲक्शन झिरो जाणवतं. त्यामुळे जे आता ॲस्ट्रॉनॉट्स वगैरे असतात त्यांना कसं फ्लोटिंग पोझिशनमध्ये दिसायला लागतात. ते तुमचे फ्लोट्स होत असतात एखाद्या स्पेसमध्ये आणि त्यांना वेट असल्याचं फील होत नाही. याचा अर्थ असा होत नाही की त्याच्यावर ग्रॅव्हिटेशन फील्ड नाही आहे. ग्रॅव्हिटेशन फील्ड आहे. फक्त काय सांगतो आपण त्यांच्यावर नॉर्मल रिॲक्शन जी ॲक्ट होते ती झिरो आहे. ती झिरो असल्यामुळे आपल्याला वेट झिरो असल्याचा फील येतो. हां आता सवाल उरतो
की मी म्हटलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यावर ॲक्ट होतो, मग ते खाली का पडत नाही आहे? तर काय होत असतं की तुम्ही ना लास्ट लेक्चरला क्रिटिकल वेलॉसिटी बघितलेली असते, बरोबर? क्रिटिकल वेलॉसिटी बघितला होता. मग क्रिटिकल वेलॉसिटी काय करते? तुम्हाला हॉरिझॉन्टली ऑब्जेक्टला मूव्ह करते. मग काय होतं? सॅटेलाईट खाली पडण्याच्या जागी ना त्याच डायरेक्शनला मूव्ह होतो. तुम्ही क्रिटिकल वेलॉसिटी इनिशियली दिलेली आहे ना, मग त्यामुळे तो ऑलरेडी हॉरिझॉन्टल डायरेक्शन्सला असा मूव्ह व्हायला लागतो, ज्याच्यामुळे तुमचा सॅटेलाईट ना कंटिन्यू असा रोटेशन मोशनमध्ये असतो आणि त्या सॅटेलाईटमुळे तुम्हाला वेटलेसनेस जाणवतो. लक्षात आलं? सो आता जो 2 मार्काचा क्वेश्चन आहे तो इथून स्टार्ट होतो तुमचा. एक्झाममध्ये लिहिताना एवढं सगळं मागचं काय लिहित बसू नका, हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी असू दे, पण एक्झाममध्ये लिहिताना छोटंसंच लिहायचं आहे आपल्याला 2 मार्काचं. सो राईट डाऊन. राईट डाऊन. In case of revolving satellite, in case of revolving satellite, in case of revolving satellite, the necessary centripetal acceleration, the necessary centripetal acceleration, necessary centripetal acceleration is provided by gravitational acceleration. In this case downward acceleration, in this case downward acceleration is A equal to G. A equal to G. A equal to G. Therefore net force acting on astronaut is हे एवढं लिहू. Net force acting on astronaut is this one. हितपर्यंत आलं की सांगा. नॉर्मल रिएक्शन इज अ 0. 10 या 10 normal reaction on an astronaut is 0. So it gives feeling of weightlessness. हलकं वाटतंय असं म्हणायला लागेल ते आता. हलकं वाटतंय, काय सांगायचं आता. सो हा झाला प्रकार वेटलेसनेसचा. आता आपल्याला काय बघायचं आहे? टाईम पिरियड. आपण सॅटेलाईटला म्हणतो की सॅटेलाईट तुमचा या मोशननं चालला आहे, एवढ्या टाईम नंतर रिपीट होतो. आता ते काढतात कसं? हा प्रकार टाईम पिरियड ऑफ सॅटेलाईट. मग टाईम पिरियड ऑफ सॅटेलाईटसाठी कसं करूया आपण की वेलॉसिटीचा फॉर्म्युला यूज करूया. लेट्स स्टार्ट विथ द वेलॉसिटी. मग समजा आपली क्रिटिकल वेलॉसिटी एवढी दिली आहे. क्रिटिकल वेलॉसिटी का घेतली आहे? का आपण डेफिनेशनमध्ये म्हटलं आहे की मिनिमम हॉरिझॉन्टल वेलॉसिटी एवढी द्यायची
की तुमचा सॅटेलाइट किंवा ऑब्जेक्ट असेल ना तो तुमचा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होईल अराउंड द सर्कल, म्हणून आपण इथे क्रिटिकल वेलॉसिटी घेतो. आपल्याला स्पेरिकल और तुमचे सर्क्युलर आहेत हे ऑब्जेक्ट्स डील करणं बेटर आहेत रादर दॅन इलिप्स किंवा अजून कुठले. म्हणून आपण काय करूया, क्रिटिकल वेलॉसिटी आहे एवढी कन्सिडर करूया सॅटेलाइटला. मग काय होईल की त्याचा जो पाथ आहे तो पाथ तुमचा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये असेल. मग काय म्हणता येईल आपल्याला अशा वेळी व्ही सी इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय टाईम. मग आता डिस्टन्स किती ट्रॅव्हल होणार, हे सर्कल आहे तुमचा कसं मूव्ह होतोय, असा मूव्ह होतोय. मग याचा सर्कम्फरन्स किती असणार आहे सर्कलचा, समजा आर एवढी रेडियस आहे त्याची, आर एवढी रेडियस आहे म्हणजे समजा तो तुमचा आर एवढी अर्थची रेडियस आहे आणि ॲट हाईट एच एवढा आहे आणि त्यावेळी तुमची टोटल रेडियस आर आहे सर्क्युलर ऑर्बिटची. मग अशा केसमध्ये तुमचा हा सर्क्युलर शेपचा खाली काय चाललं आहे लक्षात आहे का, हे तुमचा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये ना तुमचा सॅटेलाइट मूव्ह होतोय. मग आता मूव्ह होत असताना आपलं काय झालेलं आहे इथं की हा या सर्कम्फरन्सच्या अराउंड तो मूव्ह होणार आहे. मग आपल्याला फक्त आता काय होणार, हा डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार आहे अलॉंग सर्कम्फरन्स. मग आता सर्कलचा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे, जर आर एवढी रेडियस असेल तर 2πr. अरे जॉमेट्रीला झाले ना, काय चाललंय आम्हीच सांगू का आता सगळं आन्सर बिन्सर काय. काय झालं इथं प्रकार, तुमचा सॅटेलाइट हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होतोय आणि या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असल्यामुळे ह्याचा पाथ जो ट्रॅव्हल केलेला आहे तो केवढा आहे 2πr एवढा आहे. मग 2πr डिवायडेड बाय टी याचा अर्थ तुमची क्रिटिकल वेलॉसिटीची व्हॅल्यू झाली. डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे वेलॉसिटी बरोबर ना. हां, मग हे 2πr डिवायडेड बाय टी घेतलेलं आहे. मग आता व्ही सीची व्हॅल्यू किती आहे आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केली आहे, GM/r. आर एवढी रेडियस आहे म्हणून आपण आर एवढा घेऊया, इज इक्वल टू 2πr अपॉन टी. आपला मेन उद्देश काय काढायचा आहे, टाईम पिरियड. मग लेट्स ट्राय इट सिम्पल करण्याचा प्रयत्न करू काय होते ते. आता कसं झालं, इथं पण आर आहे इथं पण आर आहे. आता स्क्वेअर रूट आणि आर मधलं असं काही करू शकत नाही आपण डायरेक्टली. मग आपण काय करूया, दोन्ही साईडचा स्क्वेअर करूया. मग हे GM/r इक्वल टू 4π² इंटू r² डिवायडेड बाय t². काय केलं मी, दोन्ही साईडचे स्क्वेअर घेतले आणि म्हटलं GM/r इक्वल टू 4π² r² बाय t². आणि आता आपला हेतू काय, टाईम पिरियड काढायचा. मग जस्ट टाईम पिरियडचं एका साईडला घेऊया आणि बाकी सगळ्या टर्म्स त्या साईडला टाकूया. मग आता काय होणार आहे, t² इक्वल टू 4π² r² डिवायडेड बाय, अजून लिहायचं आहे GM डिवायडेड बाय r. मॅथ्समध्ये अधूनमधून उगवलं असलं काही होत नाही, बायोलॉजिकल वेने जा तुम्हाला आन्सर सापडेल. ना ते इथून गेलं डायरेक्ट दुसऱ्या स्टेपला उतरलं, प्रॅक्टिस असेल तर लक्षात राहील, अदरवाईज r³ नाही तर अजून काय ते करून ठेवाल. मग ते काय होणार, हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, मग काय होणार तो न्यूमरेटरला जातो. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरला जातो. हे की पॉईंट लक्षात ठेवायचं काय, विसरायचं नाही. 4π² r² इंटू r डिवायडेड बाय GM. सो इट बिकम्स द 4π² r³ अपॉन GM. मग ही झाली t² ची व्हॅल्यू, ही काय झाली t² ची व्हॅल्यू. सो इट बिकम्स द t इक्वल टू 2π अंडर रूट, आपण स्क्वेअर रूट घेतला दोघांचा, मग हे r³ अपॉन GM. हा काय झाला टाइम पिरियड. व्हॉट इट बिकम्स द टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. आपल्याला एवढाच फॉर्म्युला काढायचा होता. आपण सांगूया याला की जीमध्ये वगैरे कन्वर्ट कसं करायचं आहे. फॉर्म्युला तर कळाला, काय केलं ते मग इथपर्यंत लिहून घ्या. मग लिहा पुढं की लेट, पहिल्यांदा अजम्पशन्स थोडेफार करून घेऊया. सॉरी, टाइम पिरियडची डेफिनेशन घ्या. द टाइम टेकन बाय
the time taken by satellite to complete one revolution around the earth is called its time period. मग म्हणजे काय, एका ऑर्बिटला मूव्ह होण्यासाठी किती टाइम लागतो हे म्हणजे त्याचा टाइम पिरियड झाला. सो नेक्स्टला कन्सिडर a satellite of mass m projected at height h म्हणजे h एवढ्या हाईटवर त्याला सोडलाय. and provided horizontal velocity equal to critical velocity. The satellite revolves in a circular orbit of radius small r equal to capital R plus h. Therefore critical velocity equal to circumference of circle divided by time. मग हे लिहून घ्या पुढचं सगळं इथपर्यंत. ऑल हॅव डन दिस. झाले सगळ्यांचं इथपर्यंत. सो आता काय करूया आपण, इथं थांबूया, उरलेलं नेक्स्ट लेक्चरला बघू आपण. सो आज काय काय बघितलं आपण, वेटलेसनेस आणि टाइम पिरियडचा फॉर्म्युला. मग नेक्स्ट लेक्चरला आपण या टाइम पिरियडला इन फॉर्म ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कसं डिस्प्लाय करतात आणि तुमचं लास्ट पॉईंट बाइंडिंग एनर्जी म्हणजे नक्की काय असतं हे बघायचं आहे. सो आज इथं थांबूया, उरलेलं नेक्स्ट लेक्चरला भेटू.